स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। सावरगाव येथील मातोश्री पांधन रस्त्याचे काम बोगस व निकृष्ट झाल्याची तक्रार। सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, अभियंता यांनी संगनमत करून बिले उचलल्याचा आरोप। आष्टी परिसरातील सावरगाव, तालुका परतूर ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेले मातोश्री पांधन रस्त्याचे काम बोगस, निकृष्ट, अर्धवट व सदरील काम हे मजुरामार्फत न करता मशीनद्वारे केल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक व अभियंता यांनी संगनमत करून बिले उचलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। याविषयी सावरगाव येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती परतूरला या प्रकरणाविषयी निवेदन देत या बोगस कामाची तक्रार केली असून निवेदनात म्हटले आहे की मौजे, सावरगाव बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते पिंपरी धामणगाव हा मातोश्री पांधन रस्ता मंजूर असून सदर पांधन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे बोगस, अर्धवट झालेले असून सदर रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट वापरण्यात आलेले आहे। प्रत्यक्षात सदर रस्त्याचे काम हे मजुरामार्फत न करता मशीनद्वारे करून सदर कामाचे बोगस व बनावट मास्टर तयार करून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक तसेच संबंधित अभियंता यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बिले उचलून मोठ्या प्रमाणात अफार करून या कामासाठी शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी करणारे सुकर होण्याऐवजी कठीण होत असून पावसाळ्यात या रस्त्यात चिखल झाल्याने अडचणींना सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। पांधन रस्त्याचे काम मजुरामार्फत न करता मशीनद्वारे करण्यात आले असून सदरील कामाची चौकशी करण्यात यावी, गावकऱ्यांसमक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि संबंधित अभियंता यांच्यावर योग्य ती कार्यवाही करीत सदरील रस्त्याची बिले थांबविण्यात यावे। या कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा सदाशिव आबासाहेब तौर व गणेश विठ्ठलराव तौर यांनी या निवेदनाद्वारे इशारा देण्यात आलेला आहे। याविषयी ग्रामसेवक सुहास महेशकर यांच्याशी या प्रकरणी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। स्वराज्य वार्तासाठी राम राठोड, आष्टी।